दिल्लीचा अनाकोंडा मुंबईत भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। अमित शहांवर उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करून टाका, दुर्बिणीने शोधावे लागतील अशी विरोधकांची अवस्था व्हायला हवी। अमित शहांकडून कार्यकर्त्यांना सूचना। मतदार याद्यांमधील घोळावरून आदित्य ठाकरेंचा बोगस वोटिंग बॉम्ब। मतदार यादीमध्ये वडील गुजराती तर मुलगा मराठी। मेलेल्या व्यक्तीने विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। वरळीमध्ये 100 वर्षांपेक्षा जास्त जगणारे 113 मतदार दिसतात। दीर्घ आयुष्यासाठी वरळीत राहायला या। मतदार यादीतील घोळांवरून आदित्य ठाकरेंचा टोला। मतदार याद्यांमध्ये एकेका माणसाला 40-40 मुलं आहेत। धृतराष्ट्राला 100 मुलं कशी, हे आपल्या मतदार यादीमध्ये पाहावं। मतदार याद्यांमधील घोळावरून संजय राऊतांची घणाघाती टीका। भाजप आता महाराष्ट्रात कुबड्यांच्या आधारावरती चालत नाही। आता डबल इंजिन नको, ट्रिपल इंजिन सरकार हवं। अमित शहांचा विरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारा। आम्ही कुबड्या दिल्या नसत्या तर महाराष्ट्रामध्ये भाजप दिसला नसता। संजय राऊतांचं शहांना प्रत्युत्तर, आमच्यामुळे तुम्ही आता सुवर्ण महालात आहात। राऊतांचा हल्लाबोल। ट्रम्प आणि पुतीन सुद्धा सांगतील शिवसेना कुणाची, पण निवडणूक आयोगाला समजत नाही। संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा। भाजप कार्यालयाची जागेची फाईल राफेलच्या वेगाने हल्ली। कार्यालयाच्या जमिनीखाली काय रहस्य, संजय राऊतांचा निशाणा। पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून रितसर जमीन घेतली। ज्यांना जागा बळकवायची सवय आहे त्यांनी आम्हाला विचारू नये, फडणवीसांचा हल्लाबोल। आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या केली आहे। पोलिसांना सर्व गोष्टी माहीत असणार, आम्हाला पोलिसांवरही शंका आहे। मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचा आरोप। फडणवीसांच्या क्लीन चिट नंतर सुषमा अंधारेंचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर नव्यानं हल्लाबोल। ननावरे दाम्पत्याचा आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ दाखवत निंबाळकरांवर आरोप।